मित्रमैत्रिणींनो, मी आहे डॉक्टर शिल्पा गायकवाड आणि पुनश्च एकदा आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत। आजचा विषय आहे जीवनसत्व ड। जीवनसत्व ड ची कमतरता हल्ली इतकी कॉमन झालेली आहे की लेटेस्ट डाटाप्रमाणे जवळजवळ 70 ते 90% लोकांमध्ये जीवनसत्व ड ची कमतरता आढळते। आता जीवनसत्व ड किंवा विटामिन डी हे सनशाइन विटामिन आहे, म्हणजेच आपल्याला सूर्यप्रकाशातून अगदी फ्री मध्ये विटामिन डी मिळवता येतं। आपल्या शरीरामध्ये सूर्यप्रकाशाच्या मदतीने विटामिन डी बनतं। तरी सुद्धा आपल्या देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जीवनसत्व ड ची कमतरता आहे। त्याचं काय कारण आहे बरं? जीवनसत्व ड चे कार्य काय असतात आणि जर ते कमी झालं तर आपल्याला कोणते लक्षणं आढळतात आणि ते मिळवण्यासाठी आपल्याला काय काय उपाययोजना करायला हवी त्याबद्दल मी विस्तृत सांगणार आहे। तर चला सुरू करूया। तर आपल्याला माहित आहे की जीवनसत्वे आपल्या शरीरामध्ये खूप महत्त्वाचं कार्य करत असतात। म्हणजे अगदी चयापचयच्या क्रियापासून सेल बनवणं, सेल सिंथेसिस करणं, डीएनए सिंथेसिस करणं, हार्मोन्सचे रेग्युलेशन करणं, असे अनेक कामं। विटामिन डी हे आपल्या शरीरामध्ये येतं कुठून, बनतं कुठे, त्याचं ॲब्झॉर्प्शन कुठे होतं हे मी तुम्हाला पटकन आणि अगदी सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे। जीवनसत्व डी चे 2 प्रकार आहेत, D2 आणि D3। कोणतं चांगलं कोणतं वाईट याच्या वाद करायची गरज नाही, सगळंच महत्त्वाचं असतं। विटामिन D2 हे मुख्यत्वे आपल्याला प्लांट बेस्ड सोर्स म्हणजेच वनस्पतीजन्य पदार्थातून मिळतं। एस्पेशली काही प्रकारचे फंगस आणि एस्पेशली मशरूममधून आपल्याला D2 मिळतं, बनानामधून मिळतं, पालकमधून मिळतं। म्हणजे जे वनस्पतीजन्य पदार्थातून आपल्याला मिळतं ते D2 फॉर्म असतं। आणि D3 फॉर्म हे मुख्यत्वे आपल्याला मांसाहारी पदार्थातून आणि प्राणीजन्य पदार्थातून, म्हणजे त्याच्यामध्ये दूध आणि डेअरी प्रॉडक्ट्स म्हणजे दही, बटर, चीज हे सगळे आणि अंडे सुद्धा, त्याचबरोबर फिशमधून, चिकनमधून आणि अशा तत्सम सगळ्या नॉनव्हेज पदार्थामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन D3 असतं। आता हा जो सेम फॉर्म ऑफ विटामिन D3 आहे ते आपल्याला सूर्यप्रकाशातून पण मिळतं बरं का। मग D2 आणि D3 मध्ये महत्त्वाचा फरक म्हणजे D2 हे पटकन आपल्या शरीरामध्ये शोषण होत नाही, त्याला थोडा वेळ लागतो। आणि जे प्राणीजन्य पदार्थ आहे D3 फॉर्ममध्ये तर ते आपल्या शरीरामध्ये पटकन ॲब्सॉर्ब केलं जातं। हे जे मांसाहारी पदार्थ खात नाही त्यांना सूर्यप्रकाशामधून आपली त्वचा D3 रोज बनवत असते। कशी बनवत असते तर आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल, कोलेस्ट्रॉल, हो कोलेस्ट्रॉल महत्त्वाचं असतं। आपल्या त्वचेमध्ये असलेल्या कोलेस्ट्रॉलचं रूपांतर सूर्यप्रकाशाच्या मदतीने विटामिन डी मध्ये, एस्पेशली विटामिन D3 मध्ये होत असतं। आहे ना कोलेस्ट्रॉल महत्त्वाचं? उगीच तुम्ही घाबरत असता कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल। कोलेस्ट्रॉल बद्दलचा गैरसमज कमी करण्यासाठी चॅनलवर कोलेस्ट्रॉलची व्हिडिओ आहे, ती नक्की ऐका। तर मी काय सांगत होते की आपली त्वचा डेली बेसवर सूर्यप्रकाशाच्या मदतीने कोलेस्ट्रॉलचं रूपांतर विटामिन D3 मध्ये करत असतं। म्हणजे D2 आपल्याला प्लांट बेस्ड सोर्समधून मिळतं आणि D3 हे आपल्याला सूर्यप्रकाशातून आणि प्राणीजन्य पदार्थातून मिळतं। आता हे जे विटामिन्स D3 आहे त्याचं लिव्हर आणि किडनी या 2 ठिकाणी त्याचं रूपांतर ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये होत असतं। म्हणजे विटामिन D3 ज्याला आपण कॉलिकॅल्सिफेरॉल म्हणतो, लिव्हर त्याचं रूपांतर 25 हायड्रॉक्सी विटामिन डी मध्ये करतं आणि 25 हायड्रॉक्सी विटामिन D3 त्याचं रूपांतर किडनी 125 डायहायड्रॉक्सी विटामिन D3 ज्याला आपण कॅल्सिट्रिऑल म्हणतो किंवा ॲक्टिव्ह फॉर्म म्हणतो त्याच्यामध्ये रूपांतर होतं। आता तुम्ही म्हणणार की मॅडम आपला तर उष्णकटिबंधीय प्रदेश आहे आणि आपल्याकडे सूर्यप्रकाशाची कुठे कमतरता आहे, आपल्यामध्ये विटामिन डी कसं काय कमी झाला? तर त्याचं कारण आहे आपली बदललेली लाईफस्टाईल। आता संशोधकांनी शोधून काढलेलं आहे की सूर्यप्रकाशाच्या मदतीने जेव्हा विटामिन डी बनतं तेव्हा जे आपल्याला UVB लागतं ते साधारणपणे सकाळी 11 ते 3च्या मध्ये मॅक्सिमम असतं। आता ही वेळ तुम्हीच बघा, सकाळी 11 ते 3च्या दरम्यान आपण शाळा कॉलेजमध्ये असतो किंवा आपण घरी असतो किंवा आपण ऑफिसमध्ये असतो, आपण बाहेर पडतच नाही। त्याचा फक्त आणि फक्त उपयोग हे रस्त्यावर काम करणारा कष्टकरी वर्ग, कामगार वर्ग किंवा शेतमजूरच करून घेतात आणि त्यांना विटामिन डी ची कमतरता होणार नाही। दुसरी गोष्ट, जेव्हा आपण ऑफिसला जातो, बाहेर जातो तेव्हा सुद्धा आपण गाडीची काच लावून घेतो, म्हणजे जो फिल्टर होऊन आलेला जो सूर्यप्रकाश असतो ना त्याच्याने विटामिन डी बनत नाही। तिसरा कारण आहे सनस्क्रीन। सूर्यापासून बचाव करण्यासाठी आपण काय करतो, सनस्क्रीन लावतो आणि हे सनस्क्रीन UVB ला रिफ्लॅक्ट करतं, ते ॲब्सॉर्ब होऊ देत नाही आपल्या शरीरामध्ये। मग विटामिन डी कसं बनणार बरं?
चौथी गोष्ट आहे आहारांमध्ये अभाव. सूर्यप्रकाशामध्ये जरी आपण थोडंफार एक्सपोज होत असू तरी आपल्या आहारामध्ये ते पदार्थच आपण जर घेत नसेल म्हणजे D2 किंवा D3 तर त्याचं ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये रूपांतरच होणार नाही. म्हणजे आपल्या आहारामध्ये पण सफिशियंट प्रमाणामध्ये व्हिटॅमिन डी पाहिजे आणि त्याच पद्धतीने आपण सूर्यप्रकाशामध्ये पण जायला पाहिजे. मग तुम्ही म्हणणार मॅडम आधी तर कधी व्हिटॅमिन डीचं आम्ही ऐकलेलं नाही व्हिटॅमिन डेफिशियन्सी होण्यासारखं. आताच हे डॉक्टर्स काहीचं काही फॅड काढतात. अहो असं नाही आहे. 90% भारतीय लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आहे. त्याचं कारण आपली जीवनशैली आहे. खूप बदललेलो आहोत आपण, आपल्याला लक्षात येत नाही. मला सांगा संक्रांतीला आपण पतंग उडवताना दिवस दिवस आपण उन्हामध्ये थांबायचो तेव्हा आपल्याला पूर्ण मी तर म्हणते जवळजवळ वर्षभराचं व्हिटॅमिन डी मिळून जायचं. कारण व्हिटॅमिन डी हे काय एका रात्रीत किंवा एका दिवसांमध्ये कमी होत नाही. त्याचा साठा असतो कारण ते फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन आहे. सो आपला जिथे जिथे आपल्या शरीरामध्ये चरबी असते त्याच्यामध्ये ते स्टोअरच्या रूपामध्ये राहतं. नंतर आपण वाळवणीच्या निमित्ताने सूर्यप्रकाश घ्यायचो, पापड करतोय, कुरड्या करतोय, वाळवण्या करतोय आहे, आपण सूर्यप्रकाशाला एक्सपोज होत होतो. आता अशी कामं आपण करतच नाहीये. फक्त वॉकिंग करायचं, मॉर्निंग वॉक करायचं आणि आम्ही 20 मिनिट वॉकिंग झालं की आम्हाला सफिशियंट सूर्यप्रकाश मिळालेला आहे आणि दुपारी जायचं असेल तर आपण सनस्क्रीन लावून जातो. मग त्याच्याने तुम्हाला कसं मिळणार ना हो. आपल्याला हे एक्सेप्ट करायला पाहिजे की आपली जीवनशैली बदललेली आहे आणि म्हणून आपल्याला व्हिटॅमिन डी कमी पडत आहे. मग ही व्हिटॅमिन डीची कमतरता आहे हे कसं कळणार आहे तर व्हिटॅमिन डी हाडांसाठी, केसांसाठी आणि नखांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहीतच आहे की हाडांच्या मजबूतीसाठी तुम्हाला कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, फॉस्फेट, व्हिटॅमिन के, कॉलेजन वगैरे लागत असतं. जर हाडं हे कॅल्शियमच्या विटाने बनलेलं आहे तर सिमेंटचं कार्य हे व्हिटॅमिन डी करतं. म्हणजे व्हिटॅमिन डी शिवाय आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम व्यवस्थित काम करत नाही, कॅल्शियम आणि फॉस्फेट व्यवस्थित ॲब्सॉर्ब होत नाही. म्हणून कॅल्शियमच्या कोणत्याही गोळीबरोबर व्हिटॅमिन डी हे व्हिटॅमिन डी हे ॲड केलेलंच असतं बरं का. आता व्हिटॅमिन डी आपल्या शरीरामध्ये कमी झालं, कार्य काय आहे आणि कमी झालं तर काय होतं तर एकतर व्हिटॅमिन डी हे हाडांच्या आरोग्यासाठी आहे. म्हणजे व्हिटॅमिन डी जर कमी झालं तर हाडं ठिसूळ होतात, ऑस्टिओपोरोसिस होतं, ऑस्टिओमलेशिया होतं आणि मुडदूस होतं. लहानपणाच्या पुस्तकामध्ये आपण पाहिलं होतं की नाही हातपाय काड्या आणि असं पोट मोठं असं मुडदूस. पण आता असं क्लासिकल मुडदूस पाहण्यात येत नाही. पण लहान मुलांमध्ये सुद्धा व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यामुळे हाडं ठिसूळ होतात, फ्रॅक्चर होतात ते मात्र पाहायला मिळतं. दुसरी गोष्ट आहे थकवा, अशक्तपणा येणं, एस्पेशली स्नायूचा अशक्तपणा येतो बरं का. म्हणजे जेव्हा आपण जेव्हा स्नायू म्हणतो तेव्हा आपल्याला वाटतं की हातापायाचे स्नायू किंवा शरीराच्या वरचे स्नायू, पण आपल्या शरीराच्या आत अवयवांमध्ये पण स्नायू असतात आणि ते स्नायू सुद्धा कमजोर होतात, थकवा जाणवतो. म्हणजे हृदयाचे जे आजार असतात ते सुद्धा व्हिटॅमिन डीच्या डेफिशियन्सीमुळे होऊ शकतं. हायपरटेन्शन, ब्लड प्रेशर सुद्धा व्हिटॅमिन डीच्या डेफिशियन्सीने होतो. मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी, कॉग्निटिव्ह फंक्शनसाठी व्हिटॅमिन डी लागतं. म्हणजे मग थोडंसं व्हिटॅमिन डी कमी असेल तर थोडं स्मरणशक्तीवर परिणाम होतो किंवा चिडचिडेपणा वाढतो, अँक्झायटी अटॅक्स म्हणजे भीती वाटणं किंवा डिप्रेशन हे सुद्धा व्हिटॅमिन डीशी कुठेतरी संबंधित आहे. त्याचबरोबर जर व्हिटॅमिन डी खूप कमी प्रमाणामध्ये असेल तर मेटाबॉलिक डिसीजेस म्हणजे डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, डिस्लिपिडेमिया आहे असं जाणवतं. म्हणजे जे प्री डायबेटिक स्टेजमध्ये असेल म्हणजे ज्यांची शुगर बॉर्डरलाईनला आहे आणि जर व्हिटॅमिन डी कमी असेल तर ते पटकन डायबिटीसमध्ये जाऊ शकतात. सो जेवढे डायबिटीसचे पेशंट आहेत त्यांनी स्वतःची व्हिटॅमिन डी हे नक्कीच तुम्ही लेवल तपासून बघा. आणि व्हिटॅमिन डी जर कमी असेल मोस्ट ऑफ टाईम ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना हायपरटेन्शन आहे त्यांचं व्हिटॅमिन डी कमी असतं बरं का, असं माझा अनुभव आहे. आणि ते तुम्ही करून बघा. व्हिटॅमिन डीचा पूर्ण ते लेवल तुम्ही मेंटेन करायचा प्रयत्न करा तर तुमच्या डायबिटीसमध्ये सुद्धा खूप फरक पडणार आहे. आणि ज्यांना इन्सोमनियाचा प्रॉब्लेम असतो म्हणजे झोप शांत लागत नाही त्याचा पण व्हिटॅमिन डीशी संबंध आहे. व्हिटॅमिन डी हे स्वतः एक हार्मोन आहे आणि दुसरा हार्मोन्सला तो नियंत्रित करत असतो. म्हणजे स्त्रियांमध्ये जर व्हिटॅमिन डी कमी झालं ना तर मग त्यांना पाळीच्या समस्या आहे, प्रीमॅच्युअर मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्ती लवकर येते, पीसीओडीचे प्रॉब्लेम, त्याचबरोबर हायपरटेन्शन, डायबिटीस हे सगळे आजार स्त्रियांना होऊ शकतात व्हिटॅमिन डी कमी असेल तर.
मग विटॅमिन डी वाढवण्यासाठी काय करावे, तर मी तुम्हाला जसं सांगितलं की ते आपल्याला आहारातून मिळतं, सूर्यप्रकाशातून मिळतं. कोणतं सकाळी 11 ते 3 आहे, पॉसिबल नाही आहे, तर सकाळी कवळा ऊन घ्यायचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही बाहेर गाडीमध्ये जाता किंवा 4 व्हीलरमध्ये जाता तर गाडीची काच ओपन करा, एसीमध्ये बसून नका राहू. जर तुम्ही घरी असाल तर तुम्ही खिडक्या ओपन करा आणि ते सूर्यप्रकाश डायरेक्ट तुमच्या स्किनवर घ्या. मग गच्चीवर फक्त पाय पसरून बसू शकता, पाय आणि हात फक्त तुम्ही उन्हात ठेवा, तुम्ही स्वतः सावलीत बसू शकता. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही 15 ते 20 मिनिट ऊन घेऊ शकता. त्याच पद्धतीने आहारामध्ये तुम्ही विटॅमिन डीचा समावेश करा. कोणते आहार आहे, जर तुम्ही प्युअर व्हेजिटेरियन आहात तर तुम्ही रोज 1 केळी घ्यायची आहे. केळीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये रोज लागणारं विटॅमिन डी आहे. त्याच पद्धतीने तुम्ही मिल्क डेअरी प्रॉडक्ट्स तुम्ही घ्या, दुधामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि दुग्धजन्य पदार्थ म्हणजे मग त्याच्यामध्ये दही, ताक, लस्सी, बटर, मलाई, पनीर, त्याच्यात भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन डी असतं, तर ते तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करायचा आहे. पालक, कोथिंबीर अशा ग्रीन व्हेजिटेबल्समध्ये सुद्धा विटॅमिन डी आहे. सो तुम्ही पालक वेगळ्या फॉर्ममध्ये घेऊ शकता, पालक पनीर घेऊ शकता, B12 पण मिळेल, विटॅमिन डी पण मिळेल तुम्हाला. कोथिंबीरीच्या वड्या करा, कारण कोथिंबीर आपण किती खातो ना, थोडी खातो, मग कोथिंबीरीच्या वड्या करायचं, त्याच्यात असतं भरपूर प्रमाणामध्ये. रोज 4 बदाम आणि 2 अंजीर भिजत घालायचं आणि ते रोज घ्यायचं. गुड सोर्स ऑफ विटॅमिन डी. त्याच पद्धतीने जर तुम्ही अंडे खात असाल तर त्याच्यामध्ये हल्ली डाएट म्हणून आणि अंड्याने वजन वाढते म्हणून आपण फक्त व्हाईट ऑफ एन एग घेतो, पांढरा भाग घेतो, तर तुम्ही येल्लो भागचा सुद्धा समावेश करा. येल्लोमध्ये सगळेच फॅट सॉल्युबल विटॅमिन आहे, म्हणजे विटॅमिन ए, डी, ई, के ह्याच्यामध्ये तुम्हाला फॅट सॉल्युबल विटॅमिन्स मिळू शकते. तुम्ही बाकीचे जे मांसाहारी पदार्थ आहेत त्याचं जर सेवन करत असाल तर त्याच्यात सुद्धा विटॅमिन डी एस्पेशली फिशमध्ये असतं. सप्लिमेंट डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घ्यायचं नाही, कारण विटॅमिन डी हे फॅट सॉल्युबल विटॅमिन आहे. सो त्याचं अतिप्रमाण हे नुकसानकारक होऊ शकतं. हायपरविटॅमिनोसिस डी म्हणतो, त्यामुळे चिडचिडपणा वाढणं किंवा डोकं दुखणं किंवा किडनीला त्रास होणं असे बरेच प्रकार होऊ शकतात. मग तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जा, तुमच्या फॅमिली फिजिशियनकडे जा आणि त्यांच्या सल्ल्याने तुम्ही विटॅमिन डीचा डोस तुम्ही घेऊ शकता. कमर्शियल फॉर्ममध्ये विटॅमिन डी हे गोळ्याच्या स्वरूपात मिळतं. साधारणपणे 600 इंटरनॅशनल युनिट असतं किंवा 1000 इंटरनॅशनल युनिट असतं. ती गोळी तुम्ही रोज घ्यायची असते. पावडर फॉर्ममध्ये जे विटॅमिन डी मिळतात ते 6 लाख इंटरनॅशनल युनिट असतात. ते तुम्हाला आठवड्यातून एकदा घ्यायचं आहे आणि तुमच्या विटॅमिन डी ते किती कमी आहे त्या पद्धतीने ते तुम्ही 4, 8 किंवा 12 आठवडे तुम्ही घ्यायचं आहे. पण ही पावडर घेताना मी तुम्हाला जसं सांगितलंय, तुम्ही ते फॅट बरोबर किंवा तुम्ही दुधाबरोबर किंवा तुम्ही कोणत्या तरी तुपाबरोबर किंवा तेलाबरोबर घ्यायचं आहे. मार्केटमध्ये रेडी प्रिपरेशन आहे. ऑइल बरोबर ते विटॅमिन डीचे लिक्विड फॉर्म येतात. ते जर तुम्ही घेतलं तर ते डायरेक्टच तुमच्या शरीरामध्ये ॲब्सॉर्ब होणार आहे. तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही विटॅमिन डीचं कोणतं प्रिपरेशन घ्यायचं ते ठरवून घ्या. तुमचे डॉक्टर तुम्हाला काय प्रिस्क्राईब करतात त्या पद्धतीने तुम्ही विटॅमिन डी घ्या. पण शेवटी मला परत एक सांगायचं आहे की हे विटॅमिन डीच्या गोळ्या घेणं, प्रिपरेशन घेणं हे त्याच्यावरचा उपाय नाही आहे. आपल्या शरीरामध्ये विटॅमिन डी कमी होऊ नये म्हणून तुम्ही हेल्दी खायचं आहे. विटॅमिन डी ज्याच्यामध्ये आहे ते तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेले आहे पदार्थ, ते आवर्जून ते तुमच्या तुम्ही तुमच्या जेवणामध्ये ते तुम्ही इन्क्लूड करायचं आहे. रोज सूर्यप्रकाश घ्यायचा आहे, कारण सूर्यप्रकाश हे फक्त विटॅमिन डीचा सोर्स नाही आहे. सूर्यप्रकाश हे जीवन आहे, ती आपली लाईफ आहे आणि हे सूर्यप्रकाश आपल्याला जर तुम्ही घेतला तर तुम्हाला अनेक फायदे होणार आहे. सो हे सुद्धा तुमच्या लाईफस्टाईलमध्ये तुम्ही इन्क्लूड करायला हवं. ही व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल असेल, उपयोगी वाटली, चांगली वाटली तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला तुम्ही शेअर करू शकता. त्यांना सुद्धा या माहितीचा नक्कीच उपयोग होईल. असं छान माहिती बरोबर आपण परत पुन्हा एकदा दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू व्हेरी मच.